हॅलो. तर जसं आपण गतीविषयक काही नियम बघितले. गतीमध्ये गती शिकत असताना किंवा ज्याला आपण विस्थापन असेल, गती असेल, चाल असेल, वेग असेल, हे शिकत असताना आपल्याला काही फॉर्म्युला आहेत ते गरजेचे आहेत. कारण आपण आजचं लेक्चर जे आहे ते आपलं आहे ते न्यूमरिकल सॉल्व्हिंगसाठी आहे. ज्यावेळेस आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतात तर न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फॉर्म्युला आहे ते कोणते आणि कधी यूज करायचे. तर याचा थोडा एक रिकॅप म्हणून आपण काय करतोय, जस्ट कोणते कोणते आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत आणि त्या फॉर्म्युलांचा वापर आहे तो कधी करायचा. ओके. आता त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करताना, अभ्यास करताना एक सगळ्यात महत्त्वाचं मिळालं ते म्हणजेच न्यूटनचे गतिविषयक नियम. आणि न्यूटनचे गतिविषयक नियम हे न्यूटननी ज्यावेळी डिस्कवर केलं ते कधी डिस्कवर केलं तर 1687 मध्ये, म्हणजे ज्याला आपण 17th सेंचुरी म्हणतो. 17th सेंचुरी म्हणजे 17व्या शतकामध्ये न्यूटनचे हे 3 लॉज आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. तर याच्यामध्ये हे फॉर्म्युले शिकत असताना किंवा हे चॅप्टर किंवा हा कॉन्सेप्ट शिकत असताना आपण एक बघितलं की न्यूटनचे काही फॉर्म्युला आहेत. न्यूटनच्या लॉज मध्ये आपल्याला फॉर्म्युला आहे ते काय मिळालेले आहेत. तर त्याच्यात एक फॉर्म्युला होता तो म्हणजे न्यूटनचा सेकंड लॉ, जो आपण रिप्रेझेंट केला होता F इज इक्वल टू एम. किंवा आपण बेसिक स्टार्ट पासून जर बघितलं तर आपण ज्यावेळेस विस्थापन म्हणजे ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट हा शब्द वापरतोय, विस्थापन म्हणजेच आपण याला म्हणत होतो की सगळ्यात कमीत कमी अंतर, जी काही तुमची सुरुवातीची आणि जी काही लास्टची जी काही तुमचं जागा असेल, पोझिशन असेल, यांच्या दोघातलं सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स. म्हणजे सपोज मी जर इथून इथपर्यंत गेलोय आणि इथून परत इथपर्यंत गेलोय तर माझं विस्थापन किती झालं. तर मी कसं काढणार विस्थापन, म्हणजेच पहिल्या ते लास्टला हे डायरेक्टली दोन ज्या जागा आहेत आपल्या ज्या पोझिशन आहेत त्या डायरेक्टली आपण जोडून घेणार, म्हणजे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं. तर याला आपण काय म्हणतो, विस्थापन म्हणणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सिम्बॉल जे वापरायचंय ते म्हणजे आपण वापरणार आहे एस. ओके. त्याच्यानंतर यालाच जोडून अजून एक शब्द आपण बघितला होता ते म्हणजे अंतर. अंतर आपण हे सिम्बॉल रिप्रेझेंट करणार आहे त्याच्यासाठी जे आहे ते डी आहे. आणि अंतर म्हणजेच काय, आपण जेवढं काही खरोखरी चालून गेलेलो आहे, म्हणजे मी ज्यावेळेस ए पासून निघालो होतो, ए वरून मी बी कडे गेलोय आणि बी वरून मी सी कडे गेलोय, म्हणजे मी ऍक्च्युअली हे ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. तर हे झालं माझं डिस्टन्स. पण इकडून मी इकडे जाऊ शकत नव्हतो किंवा जाऊ शकत असेल, पण माझं पहिल्या पोझिशन ते लास्ट पोझिशनचं डायरेक्टली जर जोडलेलं असतील, त्यात एका लाईन स्ट्रेट लाईननी जर जोडलं तर आपण त्याला विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट आहे ते म्हणणार आहे. डिस्प्लेसमेंट आपण एस मध्ये मोजतोय किंवा सिम्बॉल वापरतोय, आणि अंतर म्हणजे डिस्टन्स जे आहे ते स्मॉल डी मध्ये आपण त्याच्यासाठी सिम्बॉल वापरणार. ओके. त्याच्यानंतर आपण बघितला होता वेग. वेग ज्याला आपण फॉर्म्युलामध्ये लिहिलं होतं, वेग म्हणजेच काय, विस्थापन भागिले, वेग म्हणजेच आपण लिहिलं होतं विस्थापन भागिले काळ. विस्थापन भागिले काळ म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, याला आपण काय म्हणतोय, वेग म्हणतोय. आणि वेगचं एसआय युनिट काय आहे, मीटर पर सेकंद आहे. हे सेकंड टाइम साठी आहे. आणि डिस्प्लेसमेंट हे म्हणजे एक प्रकारचं कुठलं तरी अंतर आहे, आणि ते अंतर आहे ते आपण मोजताना ऑलवेज मीटर मध्ये काउंट करतो. ओके. त्याच्यानंतर चाल. हे ज्यावेळेस चाल आपण म्हणतोय तर आपल्याला लक्षात ठेवायचं याचा फॉर्म्युला आपण लिहितो डिस्टन्स अपॉन टाइम. या दोघांमध्ये फक्त फरक काय आहे, वेग म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि चाल म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे हा कधीही आपला एकदा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन बदलली तर आता तो ऑब्जेक्ट आहे तो त्याचं डिस्टन्स आहे, म्हणजे त्याचं जे काही अंतर आहे तो आता 0 होणार नाही. म्हणून आपण याला चालमध्ये डिस्टन्स अपॉन टाइम, आणि ही आपली जी काही क्वांटिटी आहे ती स्केलार क्वांटिटी आहे. ओके. आणि याचं पण युनिट जसं डिस्टन्स पण मीटर मध्येच मोजणार आहे आणि टाइम हा सेकंड मध्येच मोजणार आहे. म्हणजे चाल याचं पण युनिट काय तयार झालं, मीटर पर सेकंड झालं. ऑलवेज लक्षात ठेवा, आपल्याला व्हॅल्यू ज्या लागतात त्या ऑलवेज मीटर पर सेकंड मध्येच लागणार आहे. जर कधी तुम्हाला एखादा क्वेश्चन असा दिलेला असेल, एखादी व्हॅल्यू आहे ती किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली असेल, म्हणजे सपोज 54 किलोमीटर पर आवर,
म्हणजे प्रत्येक एका तासाला 54 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करणे. पण मला हे किलोमीटर पर आवर हे माझ्यासाठीचं युनिट नाही, कारण मला एसआय युनिटमध्ये व्हॅल्यू पाहिजे. आणि मग मी एसआय युनिटमध्ये मी करत असताना डायरेक्टली हिंट पण सांगणार आहे, पण ते कसं आलं ते पण एकदा सांगतोय बघा. तर हे मीटर पाहिजे आणि हे सेकंड मध्ये पाहिजे. मी काय करतोय, हा 54 आहे तसाच लिहितोय, किलोमीटरला 1000 मीटर मध्ये लिहिलं आणि भागिले आर म्हणजे तासाला आपण सेकंड मध्ये कन्सिडर करतोय, कन्वर्ट करतो, म्हणजे 60 मिनिट आणि प्रत्येक 60 मिनिटामध्ये 60 सेकंड, म्हणजे हे तयार झाले माझे सेकंड मध्ये. ओके, जर मी हे सॉल्व केलं तर मला 54 गुणिले हे 60, याच्यातले 2 झिरो कट झाले, 10/36 आला. 10/36 म्हणजे 5/18 आपल्याला लिहिता येऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात जर विचार केला, इथला माझा काही असू द्या नंबर, तो नंबर काही असू द्या, पण मी ज्यावेळेस किलोमीटर पर आवरचं म्हणजे मी हे असंच लिहिणार, याचं कन्वर्जन हे असंच होणार आणि याचं कन्वर्जन हे ऑलवेज असं होणार. म्हणजेच मी जर विचार केला, हा नंबर काही असू द्या, जर मला डायरेक्टली किलोमीटर पर आवरचं मीटर मध्ये, आता हे तयार झालं आपलं मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर मी काय करणार, किलोमीटर पर आवर सोबत जो नंबर आहे त्याला मी डायरेक्टली कितीने मल्टिप्लाय करणार, म्हणजे या 54 ला मल्टिप्लाय करणार मी डायरेक्टली 5/18 नी डायरेक्टली मल्टिप्लाय करणार, मला ते मीटर पर सेकंड मध्ये मिळून जाईल. लक्षात ठेवायचे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करताना डायरेक्टली दिलेल्या नंबरला 5/18 करायचं, मीटर पर सेकंड मध्ये उत्तर मिळेल आपल्याला. आणि जर उलट करायचं गरज पडली तुम्हाला, मीटर पर सेकंड मध्ये आहे आणि ते किलोमीटर पर आवर मध्ये लिहायचं असेल तर फॉर्म्युला पण त्याच्यामध्ये, म्हणजे नंबर आहे तो पण उलटा करायचा, 18/5 म्हणजे 18/5 करायचं. ओके, इथे एकदा लिहून ठेवतो हिंट. जर किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर नंबर काय घेणार, 5/18, 5/18. आणि जर मीटर पर सेकंडची गरज तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये कधी लागली तर हे नंबर, जो काही नंबर असेल तुमचा, याच्या समोर जो काही नंबर असेल, सपोज एक्स असेल तर इथे एक्स ला एक्स तसाच ठेवायचा आहे आपल्याला, पण हा नंबर काय घेणार त्यावेळेस 18/5 होणार आहे. ओके, मोस्ट IMP असेल हे आपल्यासाठी लक्षात ठेवायचे, कारण न्यूमरिकल मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा हा कॉन्सेप्ट लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण हे झालं चाल. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणखीन एक शब्द बघितला होता, तो म्हणजे त्वरण. त्वरण ज्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतोय, त्याचा सिम्बॉल जो आहे तो ए आहे. ओके, आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण काय बघितला, v - u/t. तर v - u म्हणजेच काय, v म्हणजे फायनल, अंतिम वेलोसिटी. ओके, अंतिम वेग जो असेल तो. u म्हणजेच काय, इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, आणि t म्हणजेच काय असेल तर तो टाइम असेल. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि त्वरण हे मोजलं जातं मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, असं तरी लिहिलेलं असेल, किंवा मीटर सेकंड रेज टू -2 असं तरी लिहिलेलं असेल, कोणतंही असेल तर लक्षात ठेवा. आता याच्या मी काही हिंट देणार आहे, त्या हिंट ऑलवेज तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवायचे, आणि ज्यावेळेस क्वेश्चन वाचेल ते डोळ्याच्या समोर आलंच पाहिजे तुमच्या. ओके, याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे आपल्याला 3 फॉर्म्युले आले. आता या 3 फॉर्म्युल्यावरती आपलं सगळे न्यूमरिकल आहे ते सॉल्व्ह होतील बघा. 3 फॉर्म्युले ज्याला आपण म्हणतो कायनेमॅटिकल इक्वेशन, म्हणजे जे काही समीकरण आहेत आपले गतिविषयक, जे काही समीकरण दिलेले आहेत, ते समीकरणामध्ये पहिला होता v = u + at. v म्हणजे फायनल वेलोसिटी, अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण आणि t म्हणजे काळ. ओके, त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन होतं आपलं s = ut + ½ at². s म्हणजे विस्थापन, सुरुवातीची वेलोसिटी, सुरुवातीचा वेग, काळ, हाफ तर कॉन्स्टंटच आहे, त्वरण आणि काळ त्याचा वर्ग. आणि तिसरा फॉर्म्युला होता आपला v² = u² + 2as.
ओके, अंतिम वेग त्याचा वर्ग आहे, सुरुवातीचा वेग त्याचा वर्ग आहे, 2 आहे तसाच राहील, त्वरण आणि विस्थापन. हे 3 फॉर्म्युले आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे फॉर्म्युला कधी वापरले जातात तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल, म्हणजे ऍक्सेलरेशन असं दिलेलं असेल, एखाद्या नंबरमध्ये फक्त दिलेलं असेल, तर हे फॉर्म्युला आपल्याला कन्फर्म आहे ते यूज करायचेच आहेत. ओके, आणि आता आपल्या सिलेबस वाईज फक्त याच फॉर्म्युलेचा आपल्याला वापर आहे तो करायचा आहे. ओके, म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवायचे, हे फॉर्म्युला आपल्यासाठी कंपल्सरी पाठ असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला जे काही समीकरण आहेत, जे काही इक्वेशन आहेत, न्यूमरिकल्स आहेत, ते सॉल्व्ह व्हायला सोपं जाईल. आता हे फॉर्म्युले वापरताना हिंट काय काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आजच्या या लेक्चर मधला हा पॉइंट आहे तो सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवायचा. ओके, आता हिंट काय काय आहेत तर आपल्याला इक्वेशन मध्ये किंवा क्वेश्चन मध्ये जनरली तुम्ही काय करा, मराठी मीडियम मराठी मधले क्वेश्चन वाचण्यापेक्षा आहे ते, म्हणजे या हिंटचा वापर त्यावेळेस तुम्हाला सोपा होईल किंवा वाचण्यासाठी त्याचा मिनिंग आहे तो लगेच समजायला एकदम सिंपल जाईल आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. मराठीपेक्षा जो काही प्रश्न आहे तो इंग्लिशमध्ये वाचा. त्याचं कारण काय आहे, मराठीमध्ये काही शब्द आहेत ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, पण इंग्लिशमधले काही शब्द आहेत ते डायरेक्टली तुम्हाला वापरता येतील किंवा ॲज इट इज तसंच बघायला मिळेल. आता हिंट काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट रिलीज केलेला असेल, सोडलेला असेल म्हणजेच रिलीज, ड्रॉप्ड असेल और रिलीज हा शब्द असेल, म्हणजे याच्याऐवजी आपल्याला शब्द मराठीमध्ये बघायचा असेल तर तुम्हाला दिसेल सोडलेला आहे. जर सोडलेला शब्द असेल, फेकलेला मध्ये वेगळा प्रकार येणार. फेकणं म्हणजे आपण बाहेरून एनर्जी देणार आणि सोडणे म्हणजे जस्ट हात सोडून टाकणार, म्हणून हा शब्द महत्वाचा असेल. जर एखाद्या क्वेश्चन मध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला सोडलेला, एखादा दगड आहे तो एवढ्या एवढ्या उंचीवरून सोडला हा शब्द दिसला की लगेच तुम्हाला हिंट काय आहे ते बघा. आता त्याच्यानंतर स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट हा जर शब्द दिसला म्हणजेच सुरुवात जी आहे, सुरुवात होते, म्हणजेच सुरुवात होणे म्हणजेच स्टार्टिंग आहे ती त्याची, तो एका जागेवरती थांबलेला असलेला पाहिजे. क्वेश्चन वाचून आहे म्हणजे क्वेश्चन मध्ये असे जर शब्द दिसले तर तुम्हाला समजायचं की ते सुरुवातीपासून आहे. ओके, आणखीन काही शब्द दिसतील आपल्याला, ॲट स्टेशनरी या शब्दाचा अर्थ पण हाच आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे मी जर एका जागेवरती थांबलो तर मला आता म्हणणार, तुम्ही म्हणू शकताय की मी स्टेशनरी पोझिशनला आहे, म्हणजे मी माझी जागा सोडत नाही, म्हणजे माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेग नाही ना चाल आहे. ओके, म्हणून लक्षात ठेवा हे शब्द, असे शब्द दिसले तर 100% लक्षात ठेवायचं की आपल्याला सुरुवातीची वेलॉसिटी आहे ती 0च टाकायची. विचार न करता लक्षात ठेवा, हे शब्द जर असे काही दिसले तर किंवा अशा मिनिंगचे जर काही जरी तुम्हाला दिसलं तर तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी आहे ती 0च टाकायची, ज्याला आपण सुरुवातीचा वेग म्हणणार आहे, जो रिप्रेझेंट केला जातो यू मध्ये. फायनल वेलॉसिटी कधी कधी 0 टाकायची. आता याच्या विरुद्ध ड्रॉप्डच्या ऐवजी आपल्याला ऑब्जेक्ट काय करायला टाकेल, वरती फेकलेला असेल, म्हणजे इथून आपण काय करतोय, ऑब्जेक्ट आहे म्हणजे बॉल, मी जर वरती फेकलेला म्हणजे शब्द दिसला पाहिजे थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, थ्रोन अपवर्ड म्हणजे वरती फेकला, आणि असं म्हणतील एखादा दगड आहे तो वरती फेकलेला आहे आणि तो सगळ्यात जास्त एवढ्या एवढ्या उंचीपर्यंत जातो. जर त्यांनी मॅक्सिमम हाईट बद्दल बोललेलं असेल, थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, हा फेकणे हा शब्द तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये बघायला मिळेल. रिचेस मॅक्सिमम हाईट म्हणजेच सगळ्यात जास्त उंची.
सर्वात उंच जे काय असेल तर त्यांनी त्याच्या रिलेटेड हा शब्द तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर अजून शब्द बघायला मिळतील. कम्स टू रेस्ट. कम्स टू रेस्ट म्हणजे येणे आणि रेस्ट म्हणजेच काय, एका जागेवरती, म्हणजे तो एका जागेवरती येऊन थांबतोय, म्हणजेच असा शब्द दिसला तर कम्स टू रेस्ट किंवा बिकम्स स्टेशनरी. बिकम्स स्टेशनरी या दोन्हीही शब्दाचा अर्थ एकच आहे की तो ऑब्जेक्ट, तो बॉल असेल, तो काय येतोय आता एका पोझिशनला येतोय आणि जागेवरती उभारतोय. त्याच्यामध्ये वेग किंवा चाल आपल्याला बघायला मिळणार नाही. असे जर शब्द काही तुम्हाला दिसले क्वेश्चन मध्ये तर 100% तुम्हाला लक्षात ठेवायचं की फायनल वेलोसिटी आहे ती 0 झालेली. म्हणजे मी बॉल टाकला किंवा लॉजिक लावा थोडं, मला जर बॉल वरती फेकायचा असेल तर मला इनिशियल वेलोसिटी द्यायलाच लागेल. जर मी खालून वेलोसिटीच दिली नाही, म्हणजे इनिशियल वेलोसिटी सुरुवातीला वेलोसिटी दिली नाही, वेग दिला नाही, तर माझा ऑब्जेक्ट वरती जाणं शक्य नाही. आणि जसा बॉल वरती जातोय त्याची वेलोसिटी कमी होत जाते आणि एका पोझिशनला गेल्यानंतर त्याची वेलोसिटी 0 होते आणि तिथून बॉल तो वरती न जाता तिथून परत खाली यायला चालू होतो. ओके, म्हणून लक्षात ठेवा, वरती टाकला हा जर शब्द दिसला तर 2 हिंट आहेत. खालून वरती टाकला तर आपल्याला लक्षात ठेवायचंय ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे तीच ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घ्यायची. ऍक्सेलरेशन म्हणजेच त्यावेळेस आपण जे त्वरण म्हणतोय ते त्वरण म्हणजेच आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल बोलतोय आणि त्याची व्हॅल्यू घ्यायची, वजा 10 मीटर पर सेकंड तरी तुम्ही घेऊ शकताय किंवा -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी तरी घेऊ शकताय. ओके, पण हे शब्द या शब्दांसाठी हे व्हॅलिड नाही. हे म्हणजे कोणतं, ऍक्सेलरेशनच्या बद्दल याच्यासाठी व्हॅलिड नाही, कारण हे ऑब्जेक्ट सरळ जाणारा ऑब्जेक्ट असू शकतो, तो रेस्टला जाऊ शकतो, त्याच्यामुळे याचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागणार नाही. पण हे शब्द ज्यावेळेस वरती ऑब्जेक्ट फेकलाय यांच्यासाठी फक्त हे शब्द आहेत ते दोन्ही महत्वाचे आहेत. व्ही तर या सगळ्यांसाठी व्ही तर 0च ठेवायचे, त्यात काय विचार करायचा नाही. पण ज्यावेळेस ऑब्जेक्ट खालून वरती टाकलाय किंवा वरून खाली सोडलेला आहे असा जर असेल तर ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण म्हणजेच आपलं ग्रॅव्हिटी घ्यायचं. म्हणजे इथं पण आपण ड्रॉप किंवा रिलीज हा जर शब्द दिसला तर यांच्यासाठी फक्त ऍक्सेलरेशन म्हणजेच ग्रॅव्हिटी, आणि ज्यावेळेस वरून खाली येत असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. 10 तरी घ्या मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये किंवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये घ्या. दोन्हीही नंबर मी पॉझिटिव्ह मध्ये घेतलेत आणि वापरायचं कधी जस्ट वरून सोडलेला असेल तर. आता बघा, मी एका बिल्डिंग वरती थांबलेलो आहे आणि हा मी पेन तिथून सोडला, मला पहिल्या पेनला वेग देण्याची गरज पडली का? नाही, कारण मी जस्ट माझा हात काढून घेतोय, म्हणजेच काय होणार आहे, इथं कुठल्याही प्रकारची वेलोसिटी वेग द्यायची गरज पडली नाही. म्हणून इनिशियल सुरुवातीची वेलोसिटी 0 असणार आहे वरून खाली सोडताना, पण खालून वरती फेकताना वेलोसिटी तुम्हाला द्यायलाच लागेल तरच बॉल वरती जाईल, अदरवाइज जाणार नाही. ओके, त्याच्यानंतर आपण या चॅप्टर मध्ये आणखीन फॉर्म्युला बघितला होता. न्यूटनचाच फॉर्म्युला एक सगळ्यात महत्वाचा, F = ma. m म्हणजे ज्याला आपण वस्तुमान म्हणतो, मास म्हणतोय, आणि a म्हणजेच काय असणार आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लिनियर मोमेंटम, हा मोमेंटमचा फॉर्म्युला ज्याला आपण संवेग असं म्हणतोय, संवेग जो p मध्ये रिप्रेझेंट केला जातो तो असतो मास इंटू व्हेलॉसिटी. संवेगचा फॉर्म्युला काय मिळाला, मास इंटू व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन, संवर्धन ज्यावेळेस होतं, संवर्धन कोणाचं होतं, एक रेषीय संवेग हा कॉन्झर्व झाला, ज्याला संवर्धन झालं, तर याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा, m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. ओके, आता याची हिंट काय,
ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट बद्दल बोलतील तर पहिला याचा विचार करायचा. ओके, कंपल्सरी अप्लाय होईल असं नाही, पण जनरली सगळ्यात जास्तीत जास्त क्वेश्चन या फॉर्म्युल्यावरून सॉल्व्ह होतील. आता त्याचं मिनिंग काय आहे? M1 म्हणजेच सपोज मी एक बॉक्स ठेवलाय, या बॉक्सवरती मी बुलेट गन मधून आहे ती बुलेट फायर केली, म्हणजे याच्यामध्ये बुलेट आणि बॉक्स या दोन ऑब्जेक्ट बद्दल बोलतायत. मग दोन ऑब्जेक्ट बद्दल जर बोलत असतील तर पहिला याचा विचार करायचा. मग काय होईल? ही बुलेट आहे याच्यात जाऊन अडकेल आणि हे अडकल्यानंतर मे बी बॉक्स पण त्या बुलेट सोबत उडून जाईल, किंवा ती बुलेट आहे ती बॉक्समध्ये जाऊन आहे ते रुतून बसेल, काही असू शकतं. मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं M1 म्हणजे कुठल्याही एकाला तुम्ही 1 म्हणा. ओके, सपोज बुलेटला 1 म्हटलं तर त्याचं मास, बुलेटची सुरुवातीची वेलॉसिटी, सुरुवातीचा वेग, तसंच बॉक्सचं मास, वस्तुमान, बॉक्सची सुरुवातीची वेलॉसिटी इज इक्वल टू मास तर सेमच राहणार, बुलेटचं जे काही मास आहे, वस्तुमान आहे तसंच राहणार आहे, पण त्याच्यामध्ये बॉक्समध्ये अडकल्यानंतर त्याची वेलॉसिटी मे बी काहीतरी वेगळी असू शकते, किंवा 0 पण होईल जर अडकून तिथं थांबली असं म्हटलं तर त्याची फायनल वेलॉसिटी म्हणजे जी अंतिम वेलॉसिटी, अंतिम वेग आहे तो M2 म्हणजेच काय, जो काही आपण हे घेतोय, बॉक्स घेतोय, त्याचं मास आहे ते तसंच राहणार आहे. आणि V2 म्हणजेच काय असेल, त्या बॉक्सची अंतिम वेग असेल. तर हे शब्द आहेत ते आपल्याला, हा फॉर्म्युला आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आणखीन एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या फॉर्म्युला या चॅप्टरमध्ये आणखीन काय लागेल जर बघायला गेलं तर, ओके, जसं आपण स्टार्टिंगला बघितलं. ओके, विस्थापन असेल, अंतर असेल, वेग असेल. जर जनरल किंवा ऍव्हरेज विचारलं, सरासरी चाल, विचारली तर लक्षात ठेवायचं डिस्टन्स अपॉन टाइम असतं. म्हणजे इथं काय असणार आहे, एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ, लागलेला एकूण वेळ. ओके, तसंच विस्थापन वेग तुम्हाला विचारतील, सेम तसंच डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. म्हणजे हे फॉर्म्युला आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. एकदा फॉर्म्युले सगळे लिहून घेतोय. एक आहे स्पीडचा फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला एक असेल डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा ऍव्हरेज वेलोसिटी, ऍव्हरेज स्पीड जर विचारला, ज्याला आपण सरासरी वेग म्हणतोय, सरासरी चाल म्हणतोय, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, तसंच आपल्याला वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आपला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन काय काय आहेत, V इज इक्वल टू U प्लस AT. त्याच्यानंतर S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तिसरा V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. ओके, त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, याचा फॉर्म्युला काय होता, M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. हा जनरली कधी वापरायला सांगितला, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट बद्दल बोलतायत त्या केसमध्ये, आणि बाकीचे आहे ते एका सिंगल ऑब्जेक्ट बद्दल बोलतील तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला क्वेश्चन ऍक्च्युअली कसे विचारले जातील, तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट केल्यानंतर फॉर्म्युला आपल्या समोर, डोळ्यांच्या समोर ऑलवेज असायला पाहिजे. या हिंट आहेत त्या गरजेच्या आहेत, त्या नीट व्यवस्थित आपल्याला वापरायच्या आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. ओके, चला आता पहिल्या शब्दातच समजलं की एक वस्तू म्हटलं म्हणजे, एक वस्तू म्हणजे आपल्याला लिनियर कॉन्झर्वेशन काही वापरायचं फॉर्म्युला गरज नाही. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात, हा ओके, आणखीन एक हिंट देतो मी, अजून थोड्या हिंट घ्या. कोणती व्हॅल्यू कशाची आहे हे कसं ओळखणार. ओके, तर जो काही नंबर असेल, जर एखादा नंबर असेल, नंबरच्या समोर जर मीटर हा शब्द दिसला तर लक्षात ठेवायचं ते तुमचं डिस्टन्स तरी असेल किंवा डिस्प्लेसमेंट तरी असेल. ओके, एखाद्या नंबरच्या समोर जर सेकंद दिसलं, नंबरच्या समोर म्हणतोय, आधी नाही, नंबरच्या नंतर पुढं S जर दिसला म्हणजे हा सेकंद आहे,
एस दिसेल किंवा सेकंद, मुद्दा म्हणून आता लिहिताना सेकंड लिहिलं इथं, तर हा काय असणार आहे आपला टाइम असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एखाद्या नंबरच्या समोर मीटर पर सेकंड असं दिसेल किंवा किलोमीटर पर आवर असं जर दिसलं तर समजायचं हा काय असेल, आपली व्हेलॉसिटी तरी असेल, व्हेलॉसिटी तरी असेल किंवा स्पीड तरी असेल. कारण आपल्याला माहिती आहे या दोघांचं पण युनिट काय आहे, मीटर पर सेकंदच आहे. सपोज एखाद्या नंबरच्या समोर मीटर पर सेकंड स्क्वेअर, एखाद्या नंबरच्या समोर मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा असं पण लिहिलेलं असेल मीटर सेकंड रेस टू -2, और हे जर एक तरी असं दिसेल नाहीतरी असं दिसेल तर समजायचं हे काय आहे आपलं ऍक्सेलरेशन, ज्याला आपण त्वरण म्हणतो. हे असेल त्वरण. एखाद्या नंबरच्या समोर न्यूटन दिसला असेल, कॅपिटल एन लिहिलेला असेल तर लक्षात ठेवायचं हा आपला काय असणार आहे, फोर्स असणार आहे. ओके. तसं मोमेंटम, मोमेंटमचा फॉर्म्युला काय होतो, मोमेंटम म्हणजे ज्याला आपण संवेग म्हणतो त्याचा फॉर्म्युला काय होतो, मास इंटू वेलॉसिटी होतं. मास इंटू वेलॉसिटी म्हणजेच काय, मास म्हणजे केजी आणि वेलॉसिटी म्हणजे आता बघितलं आपण वेलॉसिटी म्हणजेच काय आहे, मीटर पर सेकंड. जर एखाद्या नंबरच्या समोर जर असं काही दिसलं केजी मीटर पर सेकंड तर समजायचं तो काय आहे, आपला संवेग आहे. ओके. तसंच आपल्याला ऍक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला पण गरजेचा असतो, लिनियर ऍक्सेलरेशन म्हणजे एक रेषीय त्वरण आणि अँग्युलर, त्या या केसमध्ये पण आपल्याला विचार करायचा आहे. अजून एक फॉर्म्युला आहे तो याच्यात ऍड करू आपण फक्त, तो म्हणजे काय, ओके इथे लिहून ठेवतोय A इज इक्वल टू v²/r. सेम तसाच फॉर्म्युला म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आहे, v²/r. हा पण फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस बघू आपण. ओके चला नेक्स्ट. असे शब्द जर काही दिसत असतील तर समजायचं ह्या टर्म्स आहेत. ज्यांना हे पहिला म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे पाठ करून घ्या. हे आणि मगाशीचे फॉर्म्युला 2 स्लाइड आहेत ते व्यवस्थित पाठ करून ठेवा. ज्यांना हे 2 पाठ झालेले आहेत त्यांना एकही क्वेश्चन अडणार नाही. आता तुम्हाला मी याचं प्रूफ आहे ते दाखवतोय. चला आपण स्टार्ट करू आपण न्यूमरिकलला. चला आता पहिला क्वेश्चन काय सांगतोय बघा. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंद, सेकंद म्हणजे कशाचं युनिट आहे, परत एकदा सेकंद कशाचं युनिट आहे, टाइम. म्हणजे मला मिळाली व्हॅल्यू लगेच, टाइम इज इक्वल टू किती दिलाय, 3 सेकंद दिलेलं आहे. ओके पुढं 20 मीटर. मीटर हे कशाचं मीटर कोणाच्या समोर दिसेल, डिस्टन्स तरी असेल किंवा डिस्प्लेसमेंट तरी असेल. आता इथं अंतर आपण कन्सिडर करू, तोपर्यंत जर काही गरज पडली तर आपण त्याला एस मध्ये कन्वर्ट करून घेऊ. 20 मीटर दिले. ओके 20 मीटर झालं. पुढं आणि नंतरच्या 3 सेकंदात म्हणजे अजून टाइम आहे, म्हणजे पुढे अजून ती गाडी चालूच आहे, म्हणजे वस्तू आहे ती जातेच, म्हणजे अजून 3 सेकंद दिलेले आहेत. पुढं त्यावेळेस किती गेली, 25 मीटर. मीटर कशाचं युनिट आहे, परत डिस्टन्स, अजून 25 मीटर त्याच्यामध्ये आहे. पुढे वाचू जाते व अंतिम 3 सेकंदात म्हणजे परत एकदा सेकंद आला, म्हणजे अजून 3 सेकंद आहेत त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. 18 मीटर. मीटर म्हणजे परत काय आलं, अंतर आलं, हे 18 मीटर. त्याच्यानंतर जाते तर सरासरी चाल. सरासरी चाल म्हणजेच काय, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड, सरासरी चाल. फॉर्म्युला काय होता आपला, सरासरी चाल. स्टार्टिंगचे तुम्हाला काही फॉर्म्युला आहे ते मी मुद्दामून दाखवेल, त्याच्यानंतर आहे ते मी डायरेक्टली क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करणार आहे. ओके चला सुरुवातीचा फॉर्म्युला, स्पीड सरासरी चाल इज इक्वल टू एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. म्हणजे हा आपला फॉर्म्युला आहे टोटल टाइम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती झालं मोजा. आता सगळ्यांनी ऍडिशन करा. काही क्वेश्चन आहे ते मी फायनल सॉल्व्ह करून दाखवणार नाही, मॅथमॅटिकल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, पण स्टेप्स आहेत ते आपल्याला महत्वाच्या आहेत. ओके टोटल टाइम किती, 3 3 3, हे झालं टोटल 9. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. टोटल डिस्टन्स किती झालं, 20 आणि 25 45 झालं. 45 आणि 18 ओके हे झालं 63. हे झालं 63. मग ऍव्हरेज स्पीड किती आला आपला,
ॲव्हरेज स्पीड इज इक्वल झालं 7 आणि स्पीडचं युनिट असतं मीटर पर सेकंड. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. हे उत्तर आपल्याला पहिल्या क्वेश्चनचं मिळालेलं आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा, सॉल्व्ह करता येईल का आपल्याला. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. ओके, चला बघा आता. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंद, सेकंद हा शब्द दिसला की लगेच लिहायचं टाइम. सेकंद हा शब्द दिसला की लगेच लिहायचा टाइम. टाइम किती आहे 40. ओके, पुढं 200 मीटर. मीटर म्हणजे काय आहे आपलं अंतर आहे. 200 मीटर जातोय, पुढं अंतर पोहते. नंतरच्या 50 सेकंद परत एकदा सेकंद आले म्हणजे अजून 50 सेकंद चालूच आहे, अजून 50 सेकंद. ती व्यक्ती 80 मीटर, मीटर म्हणजे परत काय आहे डिस्टन्स आहे. ओके, 80 मीटर परत पार करते व शेवटच्या 20 सेकंद परत एकदा सेकंद आले. किती सेकंद आहेत अजून 20 सेकंद आहे. 65 मीटर म्हणजे परत अजून अंतर आलं 65. अंतर पार करते तर सरासरी चाल. परत एकदा ॲव्हरेज स्पीड, सरासरी चाल, सरासरी चाल. याचं काय सूत्र आहे तर एकूण अंतर, कापलेले अंतर भागिले एकूण वेळ, एकूण लागलेली वेळ. ओके, चला आता बघा काय आहे. एकूण अंतर किती होईल 40, एकूण अंतर बघा 280 म्हणजे टोटल झाले 280. 280 आणि 65 हे झाले किती 280 आणि 65 साधारण होईल 280 आणि 65 हे 5 आणि हे 345. 345 झालं टोटल भागिले 40 टाइम. टोटल वेळ काढायला लागायची आपल्याला 40 आणि 50 90, 90 आणि 20 110. टोटल किती आलं 345 भागिले 110 म्हणजे ॲव्हरेज स्पीड जो आहे तो आपल्याला ओके. आणि याचं उत्तर साधारण आपल्याला बघा सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला किती मिळायला पाहिजे हे 3.13 हे साधारण तुम्हाला उत्तर आहे ते मिळायला पाहिजे. ओके, आता हे मॅथमॅटिकल पार्ट आहे जो तुम्ही करू शकताय. याच्यामध्ये काही जास्त सायन्स आपल्याला शिकायचं नाही. तर 345 भागिले 110 साधारण उत्तर आहे ते 3.13, 3.14 पर्यंत जास्तीत जास्त तुमचं व्हॅरी झालं पाहिजे. चान्सेस आहेत ते पण तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायला मिळेल. हे झालं मीटर पर सेकंद मध्ये.